आज काहीही झालं तरी त्या आनंदीच्या डबोल्यावर डल्ला मारलाच पाहिजे. एकतर आईन कामाच्या वेळेला माझ्याकडचा अर्कही संपलाय. आता जे काही करायचंय ना ते मलाच करायला पाहिजे. अगं दूध काय ग कसली विचारत होती एवढी? सॉरी, ते दूध ओतू गेलं. आत्या, माझी एक रिक्वेस्ट होती. काय होती? रिक्वेस्ट म्हणजे माझी एक विनंती होती तुम्हाला. अगं मग बोल की, तुला काही नाही म्हणणार आहे वय? काही खायला बनवून देऊ का तू? नाही नाही नाही, मला असं विचारायचं होतं, आज रात्री तुम्ही माझ्या खोलीत झोपायला याल का प्लीज? का? मला ना खूप भीती वाटते हो सध्या. असं ना जीव खूप घाबरवतो. या ना प्लीज. अगं बाळा, साक्षात विठुरायांचा आशीर्वाद असलेलं घर आहे. काय घाबरायचं नाही. नाही, तुमचं बरोबर आहे, पण तरी माझा जीव खूप घाबरवतोय म्हणून मी विचारते. याल का? बर येते. अरे देवा, विसरलेच बघ. नेमकं आजच नारायणीताईंनी सांगितलं रायासोबत झोपायला. आपले नारायणीताई आणि जावई बापू कुलदेवतेला गेले ना दर्शनासाठी. लहान लेकरू आहे ग, भेदरून जाईल. मी उद्या येऊ का? तुम्ही मोठ्या बाईंना सांगता का रायाजवळ झोपायला? मी आणि मोठ्या बहिणीनं सांगू? नाही बाई, त्यापेक्षा असं करते, करिश्माला पाठवते. हा आत्या, मी 2 जीवांची हो. रात्रीतून अचानक मला जर काही त्रास झाला आणि करिश्माला काही सुचलं नाही तर प्रॉब्लेम नको व्हायला, नाही का? आणि बिचारी करिश्मा आत्ताच जेलमधून सुटून आली आहे. तिला जरा झोपू दे, विश्रांती घेऊ दे. खरं सांगू का तुम्हाला, मी मोठ्या बाईंशी बोलले असते स्वतःहून, पण ना त्या अशा सासूबाई सारख्या वाटतात मला. आणि तुम्ही मला माझ्या आईसारख्या वाटता. तशीच माया करता हो माझ्यावर. आईजवळ कुठल्याही माणसाला छानच वाटतं ना. म्हणून रिक्वेस्ट करते, तुम्ही प्लीज मोठ्या बाईंना सांगाल का आणि माझ्याजवळ झोपायला याल का? आजचा दिवस फक्त प्लीज. बर बर, लई नंती नको करूस. आता आई म्हणलीस ना, येते. थँक्यू सो मच आत्या. बर. अगं बया, मोठे बाई आवाज देत होते, गेले नाही ना तर लय कावतील बघ. जाते मी. बिचारी इमोशनल फूल. क्या बात है श्रीकला. काय प्लॅनिंग आणि काय ऍक्टिंग आहे ग. आज रात्री काम झालंच पाहिजे.
अरे यार, ही मसान तोत्री अंधी आताच झोपली की काय? नाही नाही नाही, हे शक्य नाहीये. दरवाजा का उघडत नाहीये? हे घरात लाईट असताना अशा अंधुक प्रकाशात काय करत होती तू? ते तुम्ही इथे काय करता इंद्रायणी ताई? अगं हेच तर तुला विचारायला पाहिजे मी. आणि मोठ्या बाई नसताना त्यांच्या खोलीत तू काय करती? हातात काय आहे? काय उचललंस का मोठ्या बाईच्या खोलीतून? हा, असं कुणी नसताना कुणाच्या खोलीत जाऊन उचला खाचल करणाऱ्याला काय म्हणतात माहितीये ना? काय ग? अगं इतकं गोंधळायला काय झालं? बघती काय अशा डोळे फाडून? हे बघा इंद्रायणी ताई, अगं बघतेच आहे, दुसरं काय करू सांग? उचला खाचली विषयी बोल ना. मोठ्या बाई नसताना तू इथं काय करती? मी माझ्या खोलीमध्ये नसताना तुम्ही दोघी जणी इथं काय करताय? आणि हे काय तुझ्या हातात? अहो मोठ्या बाई, तुम्ही नसताना ही तुला विचारलंय, तू सांग. ते काय झालं मोठ्या बाई? मी झोपले होते ना, तर ना मला अचानक तुमच्या खोलीतून आवाज आला, म्हणून मी उठून बघायला आले, तर हा ड्रॉवर उघडाच होता आणि हे खाली पडलं होतं, म्हणून मी बघत होते, तर तेवढ्यात इंद्रायणी ताई आल्या. खोटं बोलते असं वाटत नाही तुला? मी का खोटं बोलू? नाही, मी नाही खोटं बोलत आहे, खरंच असंच झालं. मी ते उचललं आणि बघत होते मी. अगं मग उचलायचं फक्त, उघडायची काय गरज होती? म्हणजे ह्यात वीट आहे असं काही दुसरं अपेक्षित होतं का? नाही. असं कुणी नसताना दुसऱ्यांच्या खोलीत जाऊन ड्रॉवर उघडणाऱ्याला काय म्हणतात माहितीये ना? घरची माणसं म्हणतात. घरची माणसं म्हणतात. अहो मोठ्या बाई, ही पोरगी
तिला संशय आला म्हणून ती इथं आली, पण नाही दुसऱ्यावरती नाही ते आरोप लावायचे फक्त. कौल आहे तिच्या हातात, विचारावं तिला लागलं का, जखम झाली का, पाय दुखतोय का, तर ते नाही नुसते आरोप करायचे. असलीच आहेस तू. श्रीकला, तुला काही लागलंय का? पाय दुखत नाही ना तुझं? काही झालं नाही ना तुला? नाही, मला नाही लागलं. ह्यात कौल असेल असं मीच मुद्दाम ठेवलं चोरांना फसवायला. काय अशी काय बघतीस माझ्याकडं? चल निघ इथून. मोठ्या बाई तू काय चल म्हणलं ना. श्रीकलेला रंगे हात पकडून सुद्धा मोठ्या बाई एका शब्दानं तिला काही बोलल्या नाहीत. अशा का वागतायत त्या श्रीकलेने परत काही जादूबेदू तर केली नाही ना त्यांच्यावर? मला आत्ताच्या आत्ता श्रीकलाच्या खोलीत जाऊन बघायला पाहिजे. मोठ्या बाई म्हणतात तसं तिकडे कुठली कुपी वगैरे काहीतरी नक्की गडबड आहे, बघायला पाहिजे. इंदू, अगं आपली खोली खाली आहे. तू इकडे काय करतेस? आदू मी अरे तू श्रीकलाच्या खोलीकडे का जातेस? श्रीकलाची खोली आहे. बघ बरं, झोपेत कळलंच नाही. पाणी प्यायला यायचं होतं. ठीक आहे सोड, चल. इंदी ना जरा आतीच करते. आता माणूस काळजीनं इथं येतोय पाहतय ते नाही, नुसते एक आपले आरोप लावायचे दुसऱ्यावरती. म्हणून मी हिच्याशी चांगलं बोलत नाही. अवलक्षणी काळटी नुसती. हे बाई त्यात तू पोटूशीस. असं रात्री बेरात्री नुसतं जागायचं नाही. या असल्या रिस्का घ्यायच्या नाही. नाही, मला खरंच आवाज आला म्हणून मी. नाही आता कळलं ना मला. माझा विश्वास आहे ना तुझ्यावरती. मला समजते सगळं, तिला नाही कौल काय पडलं बिडलं नाही ना नक्की तुझ्या पायावरती? नाही लागलं नाही ना तुला? नाही लागलं मला. नाही लागलं असेल तर मला सांग. नाही, मला खरंच नाही लागलं. हा हा मग ठीक आहे. ते आता ठेवून देऊया आपण आणि तुझ्या खोलीत जायचं आणि झोपून घ्यायचं. अजिबात जागत बसायचं नाही. तुला काही हवंय का? पाणी बिणी काही? हा खालना आणून देते मी तुला पाणी. नाही, मला नको पाणी. नको ना आता बस की हे ठेवून दे ना आतमध्ये. मी बसतच नाही कधी कधी. लोड नाही घ्यायचा कसला. हा चल मी तुला सोडते. मी जाते ना. नाही अगं मी सोडते तुला. मला रायापाशी झोपायचंय ना. फोन माझा फोन. अगं बाई घे तुझा फोन घे. चल आणि घाबरायचं नाही. हा
शांत झोप हा. मी जाते, कारण काय राया उठल नाही तर तुझ्यासारखाच घाबरल मग. गुड नाईट. गुड नाईट. या दोघींमध्ये खरंच फूट पडलीये की काय? मला एवढं रेड हँड पकडलं तरी राडा नाही केला या म्हातारीने. उलट त्या इंदीलाच ऐकवलं आणि बाहेर घालवलं. नेमकं काय आहे हे? चुकला ना तुझ्या काळजाचा ठोका. घाबरलीस ना तू. मग आहेस मी बेस्ट ऍक्टर. म्हणजे काल तुम्ही इंदे, आपण एकाच टीम मध्ये आहोत असं तुला आता किती वेळा सांगायला पाहिजे मी? हा येडी. माझा जरा गैरसमजच झाला. आता तो करून नको घेऊ. हे पा, आता आपण एका टीम मध्ये नाही आहोत. मी श्रीकलाच्या सोबत आहे असं मला तिला भासवायचंय, म्हणून मला तुला आदनं मधनं असं झाडावं लागणार आहे. चांगली रेड हँड सापडली होती. खरंय तुझं, पण आता काय करणार? तिनं ना रडून रडून तमाशा केला असता आणि व्यंकट भाऊजींना आणि शकुंतलाला असं भासवलं असतं का आपण दोघी जणी तिच्या विरोधात आहोत. जाऊ ती पैसे घ्यायला गेली, पण पैसे मिळाले का तिला? तिचा आता पचका झालेला आहे. एवढं सुद्धा आपल्यासाठी पुरेसं आहे. मग आता काय करायचं? काही करायचं नाही. आता जरा थांबायचं. तिला पैसे मिळाले नाही त्यामुळे तिचा गेम पलटी झालाय हे तर तिला कळलंय. तेव्हा आपण शांत राहायचं, फक्त वॉच ठेवायचा ती कुठे जाते काय करते या सगळ्यावरती. म्हणजे हे नासकं फळ कुठल्या झाडाचं आहे हे तर आपल्याला कळलं. बस. हो, मी म्हणाले होते की रात्री पैशांची व्यवस्था होईल म्हणून. झाली का व्यवस्था? कारण त्या बसंत धोत्रे आनंदीने फसवले आपल्याला. आपल्याला नाही श्रीकला, तुला फसवलंय. तुला लाईफ हुशार मारत होती ना. मी डोकेबाज, मी ब्रिलियंट. तू फक्त या हुशारीच्या हुशारक्याच मार. बाबा काय बाबा 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 करते इथे? इथे आमची मान त्या इन्स्पेक्टरच्या हातात आहे. त्याला जर पैसे दिले नाही ना तर आम्ही बाबा बाराच्या भावात जाऊ. हो, मी करते ना प्रयत्न. ए श्रीकला, तू प्रयत्न नाही करत आहे, तू माती खाते. माती. हा इन्स्पेक्टरला आम्ही काय सांगावं बरं? काय सांगायचं त्याला? सांग ना. एक काम करा, काय? त्या इन्स्पेक्टरला बोलवून घ्या. माझ्याकडे खूप मस्त प्लॅन आहे. कसला प्लॅन आहे? तुम्ही प्रश्न विचारू नका. हा, सांगते तेवढं करा. बोलवून घ्या त्याला. कसला प्लॅन आहे हिच्या डोक्यामध्ये? बहुतेक आम्हाला या जगातून उठवायचा प्लॅन दिसतोय. आई, ये. हे काय करताय तुम्ही आई? तुझ्या बाळासाठी टोपडं विणती. हे काम आईचं असतं ना. तुझ्या आईसारखी नाहीये का? तुम्ही आहात म्हणून तर आधार वाटतो मला आई. आणि तू हे असं बोललीस की मला फार बरं वाटतं. आई, एक सांगायचं होतं. बोल ना.
काल रात्री ना मला एक खूप छान स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नात गणपती बाप्पा आले होते. असं वाटतं की गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जावं. मी शेळकेवाडीतल्या मंदिरात जाऊ का दर्शन घ्यायला? चालेल? अगं आज तर हे घरात नाही आहेत आणि जावई बापू आणि नारायणी बाहेर गेलेत. मग मी जाऊन येते ना, त्यात काय. नाही नाही, तू नको जाऊस एकटी. यांनी मला सांगून ठेवले की तुला एकटीला कुठं नाही सोडायचं. चल मी येते तुझ्या. आई, तुमची तब्येत बरी नसते, तुम्हाला इतकी दगदग सहन होणार नाही. मी जाऊन येते ना. नाही श्रीकला, काही नाही होत मला. चल. आई, तुम्ही माझ्यासोबत येणार नाही आहात. मी जाऊन येते ना, प्लीज. नाही नाही, मी तुझं काही नाही ऐकणार. चल मी येते तुझ्यासोबत. तुम्हाला श्रीकलाचं ऐकावंच लागेल काकी.